नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आजचा हा संवाद खऱ्या अर्थानं अत्यंत विशेष असा आहे. आपणास माहीत आहे की सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथेचं आयोजन करण्यात आलं. खरं तर हा अत्यंत अलौकिक असा क्षण, अभिमानास्पद असा क्षण समस्त सोलापूरकरांच्या दृष्टीने आहे. कारण हे तसंच आहे. संपूर्ण भारतात प्रथमच अशा पद्धतीनं अशा तऱ्हेची संकल्पना जी अत्यंत अभिनव अशी आहे ती सोलापुरात प्रथमच राबवण्यात येते. परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी जे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांच्या ओजस्वी वाणीतून ही कथा समस्त सोलापूरकरांना ऐकायला मिळणार आहे. खरं तर आपण श्रीमद भागवत कथा असेल किंवा अनेक अशा कथा आहे याचं आयोजन पाहिलेलं आहे, पण छत्रपती शिवराय यांच्या कथेचं प्रथमच संपूर्ण भारतात अशा तऱ्हेचं आयोजन होत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तरी आपली छाती अभिमानानं फुलून येते, ऊर अभिमानानं फुलून येतो आणि मान ही तितक्याच अभिमानानं आणि अदबीनं त्यांच्या समोर नतमस्तक होते. स्वराज्य रक्षक, रयतेचा राजा, जाणता राजा, संपूर्ण भारतातील नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचं दैवत आणि संपूर्ण जगभरात एकमेव द्वितीय असे महान राजे म्हणून छत्रपती शिवराय ओळखले जातात. आदिलशाही असेल, मुघलशाही असेल, या सर्वांना नामोहरम करून महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. केवळ स्वराज्याची स्थापनाच केली नाही तर स्वराज्याची निर्मिती केली. खरं तर छत्रपती शिवराय यांना आपण किती जाणून घेऊ तितकं कमी आहे. ते अशा 1-2 व्याख्यानातून कळणार नाही तर खरं तर त्याला आपले जन्मही कमी पडतील इतकं महान कार्य छत्रपती शिवराय यांचं आहे. त्यांचे विचार, त्यांचं जीवन कार्य हे संपूर्ण जगभरासमोर आदर्शवत असं आहे. आजच्या काळात त्यांचे विचार, त्यांचं जीवन कार्य हे सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. 4 शतकांहून अधिक काळ लोटला तरी महाराजांचे विचार हे अद्यापही मनात आहेत, मातीच्या कणाकणात आहेत. आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे शब्द उच्चारले तरी आपण तितक्याच अभिमानानं, ताटमानेनं आणि स्वाभिमानानं उभारतो. तर छत्रपती शिवराय नेमके काय आहेत, काय होते, त्यांचं जीवन काय होतं, हे एक कथेच्या माध्यमातून पुढे यावं अशी एक अभिनव संकल्पना पुढे आली आणि ती सोलापुरात होते आणि तीही परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून. तर नेमकी ही संकल्पना काय आहे आणि काय याचं आयोजन करण्यात आले हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज समस्त हिंदू समाजाच्या वतीनं हे जे आयोजन करण्यात आले ती अभिनव संकल्पना सांगण्यासाठी आपल्या समवेत आहेत राज मिनियार. खरं तर ते सोलापूरकरांना नवीन नाहीत. विकास सहकारी बँकेच्या माध्यमातून संचालक म्हणून काम करताना किंवा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सोलापुरात समोर येताना, सोलापूरकरांच्या समोर येताना त्यांनी सोलापूरच्या अर्थ, व्यापार, उद्योग क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात एक मोठी भर घातली आणि आपलं एक अभिनव असं योगदान ते देत आहेत. तीर्थक्षेत्र अयोध्याचे ते आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम पाहतात आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही नेमकी अभिनव संकल्पना काय आहे. राज मिनियार साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. नमस्कार, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथेचं जे सोलापुरात आयोजन करण्यात आलं किंवा ही जी अभिनव संकल्पना समोर आलेली आहे ती नेमकी काय आहे? एक 8 वर्षापूर्वी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजींनी एक इच्छा व्यक्त केली होती सोलापुरात, त्यांचं वाग्यज्ञ असताना, की मला छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक कथा करायची आहे. त्यांचा हेतू असा होता
की आपण भागवत कथा करतो, रामकथा करतो आणि शिवकथा करतो, अशा वेगवेगळ्या कथा करतो. हे धार्मिक व्यासपीठ आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की त्यांना देखील धार्मिक व्यासपीठावरून त्यांना आपण सादर करावं ही त्यांची मनस्वी इच्छा होती. स्वामीजी नेहमी म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आदर्श असा आहे की ज्यामध्ये प्रभू श्री रामाचे आणि भगवान श्रीकृष्णांचे दोघांचेही गुण एकत्रित आहेत. अशा प्रकारे छत्रपती शिवरायाचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि हे सगळं आजच्या पिढीपर्यंत व्यवस्थित पोहोचायला पाहिजे, प्रत्येक घरोघरी हे पोहोचायला पाहिजे. आणि विशेषतः त्यांचा आग्रह स्वामीजींचा की तरुणापर्यंत हे जायला पाहिजे आहे. आणि त्यासाठी म्हणून अशा एका व्यासपीठावर कथा करायची त्यांनी 8 वर्षापूर्वी इच्छा व्यक्त केली होती. योगायोगानं म्हणा, यावर्षी रामजन्मभूमी जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्यावेळी सोलापूरकरातर्फे एक भंडारा केला गेला होता 50 दिवसाचा. आणि त्यासाठी सोलापूरकरांनीच निधी उभा केला होता. आणि प्रभू रामचंद्रांच्याच कृपेने म्हणा की तो निधी इतका उभा राहिला की त्यातनं बराचसा निधी शिल्लक राहिला भंडारा होऊन देखील. आणि मग जेव्हा या सर्व निधी देणाऱ्यांची आम्ही एक मीटिंग घेऊन त्यांच्यासमोर हिशोब मांडल्याने सांगितलं की एवढा निधी आपल्याकडे शिल्लक आहे. त्या सगळ्यांनी सुचवलं की हे प्रभू रामचंद्रांचीच इच्छा असेल कदाचित की आपण याच्यातून आणखीन एक काहीतरी नवीन कार्य सोलापुरासाठी करावं, चांगलं कार्य करावं. आणि मग सगळ्यांना जेव्हा हे स्वामींची इच्छा कळाली तेव्हा एकमुखी सगळ्यांनी सांगितलं की आपण ही छत्रपती शिवाजी महाराज कथा या बोललेल्या निधीतून आपण करूयात. अशा प्रकारे हा एक संकल्प सगळ्यांनी तो केला. आणि मग त्या संकल्पातून आणि स्वामीजींनी देखील नंतर सुदैवानं ही तारीख आपल्याला दिली, कारण स्वामींचं शेड्यूल देश हे असतं, पण सुदैवानं सोलापूरकरांचं त्यांचं प्रेम असेल की मागच्या 22 वर्षापासून दरवर्षी 3 दिवस ते सोलापूरला येत आहेत. आणि हे सोलापूर एकमेव शहर असं आहे पूर्ण भारतात की जिथे दरवर्षी येतात, अजून कुठेच ते दरवर्षी जात नाही तशा प्रकारे. तर अशी ही सुवर्ण संधी चालून आली आणि त्यातून ही कथा करायची असं आम्ही निश्चित केलं. आणि जेव्हा ही कथा करायची निश्चित झालं तेव्हा ही कथा करणार कोण, तर एक असं ठरलं की समस्त हिंदू समाज सोलापूर हे या कथेचं आयोजक असेल. कुणीही व्यक्तिगत ही कथा नाही आहे, ही समस्त हिंदू समाजांची कथा आहे. त्यामुळे ही तुमची माझी सगळ्यांची कथा आहे. आणि शिवराय हे सगळ्यांचे आहेत. शिवराय हे कोणा एका विशिष्ट समाजाचे नाही आहे, ते पूर्ण हिंदवी स्वराज्याचं स्थापन त्यांनी केलेलं आहे, संस्थापक आहेत ते. त्यामुळे त्यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावेत या मूळ हेतून या कथेची आम्ही निश्चिती केली. आणि ते केल्यानंतर सुरुवातीला असं वाटलं की आपण कथा कुठे करावी. तर त्यावेळी असं सिद्धेश्वर मंदिर त्याच्या समोर जे नवीन भव्य कथामंडप सभामंडप झालेला आहे तिथे करणे निश्चित झालं. परंतु मागच्या काही दिवसात जेव्हा आम्ही लोकांपर्यंत ही संकल्पना घेऊन पोहोचलो तेव्हा लोकांचा जो प्रचंड प्रतिसाद पाहिला तेव्हा आमच्या लक्षात आलं की ती जागा अपुरी पडणार आहे, ती जागा आपल्याला ह्या कथेसाठी पुरणार नाहीये. त्यामुळे आम्ही आता कथेचं स्थान बदलायचं निश्चित केलं. आणि आता नागेश करजगी ऑर्किड स्कूल जे जुनी मिल कंपाऊंड मध्ये आहे त्याच्या मैदानावरती वॉटरप्रूफ मंडप घालून, मोठा मंडप घालून, भव्य शामियाना घालून या भव्य शामियानामध्ये कथेसाठी ही अतिशय छान पैकी कथा आपण करणार आहोत. वा, खूप सुंदर. साधारण आपण याचा कालावधी कसा असेल आणि याची वेळ काय असेल? कथा ही 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर अशा प्रकारे असणार आहे. आणि कथा दुपारी 4 ते संध्याकाळी 7:30 अशी 3.5 तासाची कथा असणार आहे. कथेमध्ये शिवरायांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत दररोज वेगवेगळे प्रसंग असे येत जाणार आहेत. ज्याप्रमाणे ते मोठे मोठे होत गेले त्याप्रमाणे त्यांची कथा ही पुढे पुढे सरकत जाणार आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे याच वेळी या विविध प्रसंगातील काही जे महत्वाचे प्रसंग आहेत त्याचं आपण एक सादरीकरण देखील तिथं, लाईव्ह सादरीकरण ज्याला आपण म्हणतो ते देखील आपण तिथं करणार आहोत. आणि स्वामींच्या मुखातून त्यांच्या ओजस्वी वाणीनं कथा ऐकणं ही एक सोलापूरकरांसाठी पर्वणीच असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मान सोलापूरला मिळतोय आणि भारतात पहिल्यांदा मराठीतून ही कथा सोलापूरकर करतायत, ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वामीजींचं एक खूप जवळचं जमून सोलापूरच्या जनतेशी राहिलेलं आहे. गेली 22-23 वर्ष ते सोलापुरात येत आहेत आणि न चुकता येतात आणि कथामाला करतात. आणि मात्र यंदाचं हे खूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकंच महत्त्वाचं आहे, कारण छत्रपती शिवरायांची कथा
मराठीतून ते घेऊन येतात आणि संपूर्ण भारतात सर्वप्रथम सोलापूरला हा मान मिळतोय ही अभिनव संकल्पना सोलापूरकरांच्या मनात आली आणि ती प्रत्यक्षात आज समोर येते आणि खरंच प्रत्येकाला आज मी काय करू, माझं योगदान कसे मिळेल अशा भावना प्रत्येकाच्या निमित्त दिसून येतात. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सिद्धेश्वर मंदिरात आधी ही कथा घ्यायचं ठरलं होतं, मात्र जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय ते पाहता आता आपल्याला ते स्थळ बदलावं लागलं आणि आता प्रत्येक जणच यात सहभागी होऊ इच्छित आहे. काय सांगाल, नेमकं काय भावना आहे त्यानिमित्त? लोकांच्या भावना इतक्या आकर्षून घेत आम्हाला असं वाटतंय की या नवीन स्थान देखील पुरेल किंवा नाही असं वाटतंय. कारण जेव्हा जेव्हा आम्ही लोकांना भेटतोय प्रत्येक जण म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आणि आमच्या दैवताच्या बद्दल स्वामींच्या तोंडून ऐकणं हे आमचं भाग्य असणार आहे. इतकंच नाही तर 19 तारखेला ज्या दिवशी कथा सुरुवात होणार आहे त्या दिवशी दुपारी 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत एक आपण मोठ्या शोभायात्रेचं देखील आयोजन केलेलं आहे. 22 मल्लिकार्जुन मंदिर पासून ही शोभायात्रा चालू होईल, शिवाजी चौकात येईल आणि तिथून नंतर पुढे नवी पेठ मार्गे मेकॅनिक चौक मार्गे कथास्थळापर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे. परंतु अशा प्रकारे एक भव्य दिव्य आयोजन हे सोलापूरकरांसाठी एक असणार आहे. आणि मला वाटतं स्वामीजी जेव्हा सांगत जातील ना आपल्या समोर शिवरायाचा जीवनपट असा समोर उभा राहील, प्रत्यक्ष जिवंत उभा राहील असं आपल्याला वाटतं. नक्की नक्की. म्हणजे आपण व्याख्यानातनं ऐकून घेत होतो किंवा त्यांचं चरित्र जाणून घेत होतो, पण मराठीतून प्रत्यक्षात 7 ते 8 दिवसांची कथामाला आज आपल्या समोर होती आणि केवळ कथामालाच नाही तर तसे प्रसंग देखील उभे केले जाणार आहेत. आणि निश्चितच यातून आपल्याला छत्रपती शिवरायांचा एक जे अलौकिक कार्य आहे, जे ते जगभरातलेच एक दैवत म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांचं कार्य आपल्याला जवळून पाहता येणार आहे आणि ही संधी आज आपल्याला निश्चितच या माध्यमातून मिळणार आहे. मिनेर साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि एक चांगल्या पद्धतीनं आपली संकल्पना जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितच समस्त सोलापूरकरांना तुमचा आणि या सगळ्या यासाठी जे जे परिश्रम घेत आहेत त्यांचा अभिमान वाटतोय आणि निश्चितच हे कार्य एक यशस्वी प्रमाणात पूर्ण होईल आणि समस्त भारतात अशा पद्धतीनं यापुढील काळात अशा पद्धतीनं कथा होतील असा मला विश्वास वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथेचं जे सोलापुरात आयोजन करण्यात आले त्यामागचा मूळचा उद्देश काय होता, संकल्पना काय होती, हे आत्ताच आपण राज मिनियर यांच्याकडून ऐकून घेतलं, जाणून घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी यामागची संकल्पना स्पष्ट केली. आपल्याबरोबर आहेत आता हेमंत पिंगळे, यांची देखील यात खूप मोठी भूमिका आहे. खूप मोठं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि इतक्या मोठ्या कथेसाठी किंवा भारतात सर्वप्रथम सोलापुरात इतकी मोठी अभिनव संकल्पना राबवताना नेमकं काय नियोजन करण्यात येत आहे, कशा पद्धतीनं ही कथा यशस्वी करण्यासाठी पावलं टाकली जात आहेत, कशा पद्धतीने संपूर्ण हिंदू समाज यानिमित्त एकत्र आणताना मायक्रो प्लॅनिंग केलं जातं, हे सगळं आता आपण हेमंतजी यांच्याकडनं, हेमंत पिंगळे यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. तर अत्यंत अभिनव अशी संकल्पना आपण सर्वजण राबवतोय आणि एक अभिमानाचा क्षण, अभिमानास्पद अशी गौरवास्पद अशी गोष्ट समस्त सोलापूरकरांच्या दृष्टीने होते. तर एवढं मोठं पाऊल उचलताना तितकंच नियोजन देखील महत्वाचं मानलं जाते. तर आपण कशा पद्धतीने या सगळ्यासाठी नियोजन करतोय? परमपूज्य श्री गोविंदगिरी महाराजांचं प्रथमच भारतामध्ये मराठीमधून शिवकथा 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरला नागेश करजगी ऑर्चिड शाळा जुनी मिल कंपाऊंड सुपर मार्केटच्या समोर आयोजित केलेली आहे. ज्यावेळेस ही संकल्पना मांडण्यात आली आणि कार्यक्रम घ्यायचं ठरलं त्यावेळेस सोलापुरातल्या सर्व समस्त हिंदू समाजाची एक मोठी बैठक आपण विकास बँकेच्या हॉलमध्ये घेण्यात आली. त्यावेळेस सगळ्या सोलापुरातील सर्व पक्षातल्या, सर्व जाती धर्मातल्या लोकांना बोलून आपण एक बैठक घेतली. त्या बैठकीत अतिशय चांगल्या प्रकारे उत्साहपूर्ण ती बैठक झाली. त्या बैठकीत अनेक सूचना चांगल्या चांगल्या मांडल्या आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून सोलापूर शहरामध्ये
या कथेचं प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून वेगवेगळ्या मंडळांना भेटणे, ते शिवजयंतीचं मंडळ असेल, गणेश उत्सवाचं मंडळ असेल, देवीचं मंडळ असेल, सार्वजनिक मंडळामध्ये जे तरुण पिढी मंडळ सक्रिय सहभाग असतात अशा मंडळाला भेटण्याचं काम सध्या सुरू आहे. अनेक मंडळांनी उत्स्फूर्तपणे 150-200 मुलांच्या महिलांच्या बैठका त्यांनी आता सुरुवात आहेत. आमच्या अभिमानानं सांगा बाळे परिसरामध्ये एक चांगली मोठी बैठक झाली. जवळजवळ 250 ते 300 त्या परिसरातले शिवप्रेमी नागरिक, सर्व पक्षाचे आणि सर्व समाजातले लोक तिथं होते. त्यांनी बैठकीला आपल्या घरातील सगळे लोक, तर आपण तर सगळे येणारच आहोत, तर आपल्या घरातील आजूबाजूच्या लोकांना या कथेबद्दल सांगण्याचं आश्वासन त्या बैठकीत आम्हाला देण्यात आले. ते सगळे लोक या कार्यक्रमाला, कथेला 19 ते 25 सप्टेंबरला आम्ही दररोज येणार आहोत. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की एक दिवस स्वयंसेवाची सेवा आम्हाला द्यावी अशी एक विनंती केली. त्यांना आम्ही एक रविवारचा दिवस त्यांना दिलाय. त्याच्यानंतर शिवाजी महाराज हे अभ्यास करत असताना, शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास आपण ज्यावेळेस करतो तर त्यांचं नियोजन आणि प्लॅनिंग हे मला वाटतं जगात त्यांच्या प्लॅनिंगला तोड नाही. ते प्रचार आणि प्रसार मॅनेजमेंटचे जे स्टुडंट असतात, एच.एन. कॉलेजच्या MBAच्या स्टुडंट्सला आम्ही जाऊन भेटलो. तिथं शिवाजी महाराजांच्या या कथेबद्दल त्यांना सांगितलं तर तिथल्या सर्व मॅनेजमेंटच्या स्टुडंटनी आम्हाला येण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तसेच भविष्यामध्ये एक बैठक, आणखी इंजिनियर लोकांची बैठक लागणार आहे, जे शिवाजी महाराज किती मोठे इंजिनियर होते हे सुद्धा आपल्याला माहित असावं. जो पूल काल बांधला तो पडला अशा बातम्या सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत. पण 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी ज्या बांधलेल्या पूल आहेत, मध्ये आपण बऱ्याच वर्तमानपत्रात बातम्यात ते बघितलं की आणखी पूल सध्या सुस्थितीत आहेत. शिवाजी महाराज बांधलेले किल्ले अनेक, तिथं पाण्याचा साठा, कधीही किती दुष्काळ पडला तर तिथं पाण्याचा साठा असतो. एवढं तंत्रज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. असा विषय घेऊन आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जात आहोत, इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला भेटत आहोत की शिवाजी महाराज इंजिनिअरिंगचं कसं ज्ञान त्यांचं होतं हे सांगण्यासाठी आम्ही तिथं कॉलेजमध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करत आहोत. वेगवेगळ्या भागामध्ये मग मध्यवर्तीचे आमचे 8 जे मध्यवर्ती महामंडळ आहेत 8, त्याचा विभाग केला आणि तिथं प्रत्येक कार्यकर्त्याचे नावं काढले की त्यांनी त्या मध्यवर्ती महामंडळाच्या गणपती उत्सव मंडळाला द्या. अनायशानंतर सुदैव आहे की एक गणपती उत्सव सुरू होणार आहे आणि बऱ्याच तरुण पिढी आम्हाला त्या मंडळामध्ये भेटत आहेत. तर असं नियोजन केलंय. या नियोजनामध्ये प्रत्येकाने हिरहिरीने भाग घेतलाय. आमच्या या नियोजन दररोज बैठक होण्यासाठी कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा झालं. आपल्या ड्रीम पॅलेस जे आपल्या सेवा संस्थेत सर्व जातीतल्या धर्मगुरूंना बोलवून त्या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे दररोजचं नियोजन असेल. बरोबर आहे अगदी. आणि याच्या निमित्त आपण एक शोभायात्रा आपण काढणार आहोत, काय सांगाल यानिमित्त? शोभायात्रा आपली मल्लिकार्जुन मंदिरापासून बाळवी छत्रपती शिवाजी महाराज चौक, तिथून भागवत थिएटर, नवेस पोलीस चौकी, सुपर मार्केट आणि आपल्या जिथं आपला मुख्य कार्यक्रम आहे जुनी मिल कंपाऊंड, नागेश करेदगी ऑर्चिड शाळा, तिथं त्याची मिरवणुकीने आपण असं येऊन तिथं कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य असले पाहिजे असं एक आपल्या सगळ्यांचा कटाक्ष आहे की जे कर्कश डॉल्बी नसणार आहे किंवा जे आपल्या कानाला आवाजाला त्रास होणार आहे की असा अजिबात त्यात नसणार आहे. पारंपरिक वाद्य असणार आहे त्यात. मग त्यात लेझिम पथक आहे, आपली ढोल पथक आहे, सगळ्यात पुढे सनई चौघड्यात त्याच्या समोर 2 आपले घोडेस्वार मावळे असणार आहेत ज्याच्या हातात भगवा ध्वज आहे. तसंच महिलांचं एक लेझिम पथक आहे. आणि नंतर एक 2-4 मंडळ आहेत ज्या राजस्थानी जैन मंडळ वगैरे जे आहेत ते पारंपरिक वेशात त्यांचे ते सहभागी होणार आहेत.
परत नंतर आपले अक्कनबळ जे महिलांचं मंडळ आहे तेही सहभागी होणार. त्याच्यात अधिक विस्तृत आपले शोभाताई बनशेट्टी तुम्हाला सांगतील की महिलांचा त्यात किती मोठा सहभाग आहे. आम्ही सोलापूर शहरातल्या सर्व लोकांना या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन केलेलं आहे आणि करतही आहे. त्यामुळं ही शोभायात्रा अतिशय भव्य दिव्य आणि सोलापूरला शोभेल अशीच निघणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा देखील यात सहभाग असणार आहे, म्हणजे नाट्य स्वरूपात देखील एक कथा चालू असताना ते सादरीकरण करणार आहेत. हे आपण कसं नियोजन करतो? शालेय विद्यार्थ्यांचा शोभायात्रेमध्ये सुद्धा सहभाग आहे. आम्ही 1-2-3 शाळांना जाऊन भेटून आले. त्यांचं एक पथक आहे, ते पथक त्याच्यामध्ये असणार आहे. थोडक्यात मगाशी ऐकलं आहे तर पारंपरिक मर्दानी खेळ म्हणजे दांडपट्टा, लाठी काठी हे ज्या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सुद्धा त्या मिरवणुकीमध्ये असणार आहे. अशा वेगवेगळ्या शाळेमध्ये मंडळामध्ये जे लोक आहेत ते सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. आणि विशेष आमचा प्रयत्न असा आहे की 8वी पासून जे मुलं आहेत ते जास्तीत जास्त या कथेमध्ये सामील झाले पाहिजे. आजचा तरुण मुलं इतका भरकटला चाललाय, साध्या साध्या गोष्टीसाठी आत्महत्या करत नाही. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे संकट मला वाटतं जगामध्ये कुठल्याही माणसाला आले नसतील, पण शिवाजी महाराज कधीही डगमगले नाहीत व कधीही आत्महत्याचा विचार नाही. प्रत्येक दिवस संकटाला सामोरं जायचं, जे संकटाला कसं सामोरं गेलं पाहिजे असं आव्हान आम्ही प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन मुलांना सांगत आहोत, त्यांना ह्या कथेमध्ये येण्याचं आमंत्रण करत आहोत. नक्कीच नक्कीच खूप सुंदर असं या निमित्त नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, MBA चे विद्यार्थी असतील, इंजिनियर्स असतील, प्रत्येक जण यात सहभागी होऊ इच्छितो आणि प्रत्येकाच्या भावना या निमित्त प्रचंड अशा उत्साहित दिसत आहेत. प्रत्येक जणच यासाठी आतुरतेनं वाट पाहतोय. काय आवाहन कराल सोलापूरकरांना? मी सोलापूर शहरातल्या व जिल्ह्यातल्या सर्व शिवप्रेमी भक्तांना, शिवप्रेमींना ऐकण्यासाठी जी कथा आहे, जी कथा तुम्हाला दुपारी 4 ते संध्याकाळी 7 जवळजवळ 4-7:30 जवळजवळ 4 तास ही कथा चालणार आहे. आणि या कथेच्या माध्यमातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या घटना आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज कसा आपला आदर्श आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे आदर्श आहेत. पण दुर्दैवाने आपण शिवाजी महाराजांना जे डोक्यावर डोक्यामध्ये जे घ्यायचं होतं ते नेमकं आपण विसरलो. डोक्यावर घेऊन फक्त नाचतोय. या कथेच्या माध्यमातून डोक्यात शिवाजी महाराज गेला पाहिजे हे आमचा प्रयत्न आहे. आणि शिवाजी महाराजांच्या या कथेला सर्वांनी, या सोलापूर जिल्ह्यातल्या, सोलापूर शहरातल्या, आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सुद्धा लोकांनी आपल्या शक्य असेल तर आपण यावं अशी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो. हे आव्हान खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक जणच यासाठी उत्सुक आहे आणि प्रत्येकाने आपला सहभाग द्यावा असं आवाहन केलं आणि मोठ्या प्रमाणात ही जी कथा आहे ती यशस्वी होईल असा विश्वास मला देखील या ठिकाणी वाटतो. समस्त हिंदू समाज सोलापूर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याची खरोखरच संपूर्ण हिंदू समाज बांधवांना असेल किंवा सर्वांनाच एक मोठी उत्सुकता लागून राहिली. अखंड हिंदुस्थानचे दैवत म्हणून छत्रपती शिवराय ओळखले जातात आणि त्यांची कथा परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीतून ही कथा ऐकताना आपल्याला प्रत्येकालाच एक वेगळा असा अभिमान वाटणार आहे आणि याचं अत्यंत बारीक असं नियोजन करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नियोजनात महिलांचा खूप मोठा सहभाग राहणार आहे आणि तो सहभाग कशा पद्धतीने राहणार आहे, नेमकी महिलांची भूमिका यात काय राहणार आहे, महिला भगिनी कशा पद्धतीनं यात आपली सेवा रुजू करणार आहेत हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. ताई, एक संपूर्ण भारतात प्रथमच मराठीत सोलापुरात आपल्याला ही कथा ऐकायला मिळणार आहे आणि महिलांचा देखील यात महत्त्वाचा रोल राहणार आहे, त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. तर कशा पद्धतीने आपण संपूर्ण यात सहभागी होतो आणि काय नियोजन असणार आहे? सोलापूरच्या पुण्यनगरीत प्रथमतःच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा परमपूज्य गोविंदसिंह व्यास गिरीज महाराजांनी या ठिकाणी
कथाचं आयोजन केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे आपल्या महिला भगिनींसाठी तर खूप महत्त्वाच्या आणि सर्व माझ्या ज्या कॉलेजेसचे मुलं आहेत, मुली आहेत, हे आवर्जून या ठिकाणी येणं गरजेचं आहे. कारण हे कथेचं महत्त्व ज्या पद्धतीने भारतातच पहिल्यांदा मराठी भाषेतून त्यांनी त्यांच्या वाणीतून संबोधन करणार आहेत. तर मला असं वाटतं की महिलांच्या ज्या नियोजन सोलापूर शहरात या ठिकाणी चालू आहे, 19 ते 25 सप्टेंबर पर्यंत हा नियोजन आहे. तर प्रथमतः 19 तारखेला 1 वाजता आपण शोभायात्रेमध्ये सर्व महिला भगिनी या ठिकाणी सहभाग होणार आहेत. जवळजवळ 2,500 ते 3,000 महिला या ठिकाणी येणार आहेत. वेगवेगळ्या वेशभूषेत असणार आहेत. मारवाडी समाज असणार आहेत, लिंगायत समाज असणार आहेत, वेगवेगळ्या समाजातल्या सर्व पद्मशाली समाज असणार आहेत. सर्व समाज बांधव सोलापूर शहरात आहेत. ते सर्वजण या ठिकाणी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी सहभाग होणार आहेत. तर होत असताना काही महिला लेझिमच्या पथकासोबत असणार आहेत, कोणी ध्वजा घेऊन ते राहणार आहेत, कोणी झाकी करणार आहेत, कोणी कलश घेऊन निघणार आहेत. आणि कला संगम फाउंडेशनच्या वतीने ज्या रांगोळी आपण दरवर्षी असं आपण सिद्धरामेश्वरच्या यात्रेत काढतोय, त्याच पद्धतीने ह्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सेवा या ठिकाणी कला संगमच्या फाउंडेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. मला एवढंच म्हणावं लागेल की ह्या महिला भगिनी ह्या ठिकाणी अति उत्तम आणि त्यांना सर्वांना एवढे सगळ्यांचं त्यांच्या मानसिकता झाली की कधी एकदा या कथेला सुरुवात होणार आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचे ऐकण्यासाठी त्यांनी ह्या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत. आणि जवळजवळ आता आपण प्रसार करावाच लागणार आहे कथेचं. त्या माध्यमातून आपण कुठे कुठे श्रावण मास आहे, जिथे जिथे कुंकुम अर्चना आहे, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी प्राचार्याला वगैरे भेटून माहिती देत आहोत. खरं तर या ठिकाणी कॉलेजातल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी सहभाग व्हायला पाहिजे की महाराजांनी केलेलं काम आणि पुढे नेण्यासाठी जीवन कार्य कसे घेऊन गेले होते आणि कसं सगळ्यांना घेऊन त्यांनी त्यांचे कारकीर्द स्वराज्य स्थापन केलेले. तर त्यामुळं मला असं वाटतं की सर्वांनी ह्या महिला भगिनी या ठिकाणी सहभागी होतील, जेणेकरून विशेष अजून काही करता येईल का त्याच्यावर पण आपण पाहतोय. आणि अनेक महिला मंडळ आहेत सोलापुरात ज्यांचं काम मोठ्या प्रमाणात आहे, सामाजिक काम आहे. त्या महिला मंडळांपर्यंत देखील आपण पोहोचतोय. कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी संपर्क करून नियोजन करतोय? आपण लिंगायत समाजातलं सुद्धा आखनबळगाव महिला मंडळ आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि पद्मशाली समाजातले पण आहेत मंडळ आहेत. आणि मारवाडी समाजातल्या महिलांच्या आपण बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत. पद्मशाली समाजातल्या त्या महिलांच्या बरोबरच आपण चर्चा या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि महाविद्यालयामध्ये झालेला आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्याकडे बचत गट आहेत, महिलांचे बचत गट आहेत, आपण तिथेही पोहोचतोय. आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना कशी महिलांचं संघटित करायचे आणि शिवकथा ऐकण्यासाठी महिलांनी आवर्जून तिथं उपस्थित राहणार. आणि पूर्ण 7 दिवस जे काही 19 ते 25 तारखेपर्यंत हा पूर्ण कथा महिलांनी ऐकलं पाहिजे. त्यामुळे रोज तिथं उपस्थित राहिलं पाहिजे. मगच त्या कथेचं आणि त्यांचं शिवाजी महाराजांचं जो काही आहे आपल्याला कार्य हा पूर्ण आपला स्पष्ट होईल आणि तुम्हाला सर्वांना समजेल. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी एकदा कथा सुरू झालं तर मला असं वाटतं की आपल्याला हॉल तिथल्या जागा पुरणार नाही. आणि पहिला अगोदर नियोजन होतं आपण सिद्धेश्वर मंदिरात, प्रतिसाद महिलांचं पाहून आपल्याला वेगवेगळे घ्यावं लागेल, घेतोय. तर मला असं वाटतं की महिला भगिनीचं सहभाग सर्वात मोठं असणार आहे. नक्की नक्की. तुम्ही सहभागी होताना नेमक्या तुमच्या काय भावना आहेत की म्हणजे ही सेवा तुम्हाला करायला मिळते किंवा याच्यात सहभागी होतात,
काय नेमक्या भावना आहेत तुमच्या या निमित्त? शिवाजी महाराजांचं जो कार्य आहे, महिलांना जे सन्मान करायचं जो वृत्ती त्यांच्या जवळ होती की आपण शब्दात सांगू शकत नाही. तसेच महाराजांसारखे सर्व महाराष्ट्रातील सोलापुरातले प्रत्येक पुरुष हा शिवाजी सारखं उभा राहावं आणि हिरकणीला एक त्यांनी सपोर्ट द्यावा. ह्या ठिकाणी या निमित्ताने मला असं वाटतं की आपण शब्दात सांगू शकत नाही. त्यांनी नारी शक्तीला त्यावेळेस सन्मान दिलेले. आणि थोडं करता मी सांगायला गेलं तर महाराजांच्या समोर एक महिलांना उभा केलं होतं की महाराजांनी त्यांनी त्या महिलेला तिची एवढी सुंदरता होती, पण महाराजांनी ज्यावेळेस तिचे साडीने ज्यावेळेस ओटी भरली त्यावेळेस त्यांची बहीण आणि त्यांची जो का आचार विचार होता छत्रपतींनी यांनी प्रत्येकाने या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आणि नारी शक्ती, नारी सन्मान प्रत्येकाने केलंच पाहिजे. खरोखरच आहे. आता त्यांनी खूप महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला की नारी शक्तीचा सन्मान छत्रपती शिवरायांनी केला. आणि खरं तर अनेक असे गुण आहेत, अनेक असे विचार आहेत. त्यांच्या जीवन कार्यच इतकं अलौकिक आहे की आज देखील 400 वर्षानंतर त्यांचं जीवन चरित्र, त्यांचं जीवन कार्य आपण ऐकलं, आपण पाहिलं आणि ते विचार जरी आपल्या समोर आलं तरी आपल्याला एक भूषणा वाटतं आणि गौरवास्पद वाटतं. आणि म्हणूनच प्रत्येक सोलापूरकर आज अत्यंत उत्सुक आहे ही कथा ऐकायला. आणि त्याचं खूप सुंदर चांगल्या पद्धतीनं नियोजन करण्यात येत आहे. महिलांचा सहभाग मोठा राहणार आहे, सगळ्या समाजाचा सहभाग मोठा राहणार आहे. आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीनं परमपूजनीय गोविंददेव गिरीजी यांच्या ओजस्वी वाणीतून ही एक जी संधी सोलापूरकरांना उपलब्ध करून दिली आहे ती खूप मोठी आहे. आणि या संधीचा लाभ म्हणजे सर्वप्रथम भारतात सोलापूरच्या पुण्यनगरीत, सिद्धरामेश्वरांच्या पुण्यनगरीत ही कथा होती. तो क्षण आपल्या दृष्टीनं खरोखरच घोषणावह असा आहे. आणि आपण सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन मी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं करतो. आणि निश्चितच आपल्या सर्वांना जी उत्सुकता आहे ही कथा ऐकण्याची, ती कथा लवकरच आपल्या समोर येणार आहे. आपण सर्वजण याचा लाभ घेऊया आणि यात आपलाही योगदान देऊया, आपली देखील सेवा करूया आणि एक खारीचा वाटा आपण देखील आपला उचलूया असं आवाहन या ठिकाणी मी करतो. आणि पुन्हा एकदा राज मिन्यार असतील, हेमंत पिंगळे असतील आणि आदरणीय शोभाताई बनशेट्टी असतील यांचं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी ते आले, सहभागी झाले या कार्यक्रमात आणि ही अभिनव संकल्पना काय आहे ती आपल्या समोर मांडली. याबद्दल तरी मी आपला मनापासून आभार मानतो. धन्यवाद.